Good evening, all of you guys. Good evening. चलो. Are you getting my voice clear? आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? एकदा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा, देन आपण लेक्चरला सुरुवात करूयात. येस, व्हॉइस क्लिअर आहे का? चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. गुड इव्हनिंग. चलो, सो टुडे ओके, व्हॉइस क्लिअर आहे? येस मित्रांनो, आज आपण ऍडजेक्टिव्ह या नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत. आपलं नाउन चॅप्टर बघून झालंय, ऍडजेक्टिव्ह प्रोनाउन चॅप्टर बघून झालंय. आपण सुरुवात करत आहोत ऍडजेक्टिव्ह या चॅप्टरला. बरोबर. आता ऍडजेक्टिव्हला आपण काय म्हणत असतो, तर ऍडजेक्टिव्हला आपण विशेषण असे म्हणत असतो. काय म्हणतो आपण त्याला? विशेषण असे आपण त्याला म्हणत असतो. ऍडजेक्टिव्ह चॅप्टर शिकत असताना त्याला काही पार्ट्स मध्ये आपण डिव्हाइड करून घेणार आहोत. कुठले पार्ट्स आहेत ते लक्षात घ्या. ऍडजेक्टिव्हचा पहिला आपण बघतो टॉपिक, ज्यामध्ये टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. ओके, कुठला आहे? टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह आहे. आता याच्यात पण दोन येतात, लक्षात घ्या. काही टाइप्स असणार आहेत आपले स्ट्रक्चर वरून. कशावरून? ऑन दी बेसिस ऑफ दी स्ट्रक्चर, किंवा त्याला आपण म्हणू शकतो पोझिशन. ओके, पहिले जे काही आपण टाइप्स बघणार ते कशावरून बघणार आहोत? पोझिशन वरून बघणार आहोत ऍडजेक्टिव्हच्या. आणि दुसरे जे टाइप्स बघणार आहोत तर ते ऍडजेक्टिव्हच्या फंक्शन्स वरून आपण स्टडी करणार आहोत. ओके, येस, इन द ऍडजेक्टिव्ह चॅप्टर वी विल लर्न दीज टॉपिक्स. ओके, येस, तर त्याच्यामधला पहिला कुठला असणार आहे? फर्स्ट इज द टाइप ऑफ द ऍडजेक्टिव्ह. ओके, ऑन द बेसिस ऑफ द पोझिशन और ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन. सेकंड आपण बघणार आहोत, ओके, करेक्ट युजेस ऑफ ऍडजेक्टिव्ह. कुठला असणार आहे आपला? करेक्ट युजेस ऑफ ऍडजेक्टिव्ह. करेक्ट युजेस ऑफ ऍडजेक्टिव्ह आपण बघणार आहोत की सम कुठे वापरायचा आहे, एनी कुठे वापरायचा आहे, लिटिल, अ लिटिल, द लिटिल कुठे वापरायचं, याला म्हणतो आपण करेक्ट युजेस ऑफ ऍडजेक्टिव्ह. अँड थर्ड वन इज दी डिग्री ऑफ दी ऍडजेक्टिव्ह. ओके, डिग्री ऑफ दी ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हच्या डिग्री ज्या आहेत त्या आपण लास्टला स्टडी करणार आहोत. बरोबर. मग यामध्ये लक्षात ठेवायचं कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, हे सगळे आपण याच्यात स्टडी करणार आहोत. तर अशा प्रकारे 3 सब टॉपिक्स आपल्याला या ऍडजेक्टिव्ह चॅप्टर मध्ये शिकून घ्यायचे आहेत. प्रत्येक चॅप्टर हे डिटेल मध्ये आपण बघत आहोत. ओके, एकचदा जरी तुम्ही अभ्यास केला याचा, तर कुठलीही परीक्षा दिली तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक परीक्षेला उपयोग या चॅप्टरचा होणार आहे. ओके, ऍडजेक्टिव्हचे लेटेस्ट क्वेश्चन्स देखील फोर्थ असणारे आपलं पीवायक्यू. ओके, आता नुकत्याच झालेल्या एक्झाम्सला विचारलेले प्रश्न देखील आपण याच्यामध्ये घेणार आहोतच. बघा काय म्हटलंय. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय समजून घेऊया. ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड यूज टू क्वालिफाय नाउन और प्रोनाउन. बरोबर. ऍडजेक्टिव्हचा यूज काय आहे गाईज, तर ऍडजेक्टिव्ह जो आहे तो नाउन आणि प्रोनाउनला क्वालिफाय करण्याचं काम जे आहे ते सेंटेन्स मध्ये करत असतो. ओके, सो ऍडजेक्टिव्ह क्वालिफाईज दी नाउन और प्रोनाउन. वाक्यामध्ये आलेला जो नाम आहे आणि जो सर्वनाम आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती प्रोव्हाइड करण्याचं काम जो आहे तो ऍडजेक्टिव्ह करत असतो. ओके, येस, ऍडजेक्टिव्ह काय करतो, तर वाक्यात जो नाउन आणि प्रोनाउन आलेला आहे त्याच्याविषयी माहिती देण्याचं काम करत असतो. एक्झाम्पल्स वरून बघूया. पहिलं बघा, ही इज अ टॉल बॉय म्हटलंय. आता इथे ही आहे, जो काय आहे आपला सब्जेक्ट आहे. इज आहे, तो काय आहे आपला वर्ब आहे. अ टॉल बॉय, बॉय आहे मित्रांनो नाउन. ओके, कसा आहे बॉय, तर उंच आहे. मग बॉय या नाउन विषयी आपल्याला टॉल या शब्दाने अधिक माहिती सांगितली. ओके, आपण इथे काय लिहू शकतो, अ टॉल बॉय आपण लिहू शकतो. लक्षात घ्या, बॉय आपलं काय आहे मित्रांनो, नाउन आहे. कसा आहे बॉय, टॉल आहे, उंच आहे. नामाविषयी माहिती सांगतोय तर हा आपला ऍडजेक्टिव्ह झाला. आर्टिकल हे कोणासाठी आलेला आहे, बॉय साठी आलेला आहे.
काय दर्शवतोय आर्टिकल? हे आर्टिकल ए हे दर्शवत आहे की हे जे नाउन आहे ते कसं आहे? सिंग्युलर आहे. ओके, when we use the article a or an before any noun, it indicates the noun is singular. ओके, जब भी हम ए और एन आर्टिकल नाउन के आगे यूज करते हैं तो उसका मतलब क्या होता है? उसका मतलब होता है कि जो भी नाउन सेंटेंस में आया हुआ है वो कैसा है? सिंग्युलर ही है. ओके, बघा, ए आणि एन आर्टिकल जर आपण नाउनच्या आधी वापरत असतो तर त्याचा अर्थ काय होतो की नाउन जे आहे ते सिंग्युलर आहे हे दर्शवण्याचं काम आर्टिकल ए आणि एन सेंटेन्स मध्ये करत असतात. मग पुढे काय म्हटलंय बघा, सीमा इज अ ब्युटिफुल गर्ल. सीमा काय आहे? इथे सब्जेक्ट आहे. इज काय आहे? आपला वर्ब आहे. ओके, अ ब्युटिफुल गर्ल म्हटलंय, गर्ल इज द नाउन हियर गाइज. आर्टिकल ए आलेला आहे. आर्टिकल ए कोणासाठी वापरलेला आहे? तर आर्टिकल ए वापरलेला आहे गर्ल साठी. गर्ल कशी आहे? ब्युटिफुल प्रोव्हाइड्स द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द गर्ल. ब्युटिफुल काय करतोय? तर ब्युटिफुल गर्ल विषयी अधिक माहिती देतोय. सो इट मेक्स अन ऍडजेक्टिव्ह. हा काय झाला? मग ऍडजेक्टिव्ह झालेला आहे. बरोबर. सेम सेंटेन्स, रश्मी इज अ ब्युटिफुल गर्ल. फक्त मी इथे तुम्हाला सांगितलंय की गर्ल नाउन आहे, ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे. याच्याशी फरक पडत नाहीये. आर्टिकल ए या गर्ल नाउन साठी आलेले आहेत. पुढे बघा, ही इज हँडसम म्हटलंय. ओके, आता हा ही कोण आहे? प्रोनाउन आहे आपला. ओके, ही शोज द मॅस्क्युलिन जेंडर. ही जो आहे तो काय शो करतोय? पुल्लिंगी दर्शवतोय. बरोबर. येस, मग हा ही कसा आहे? हँडसम आहे मित्रांनो. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस नाउनच्या आधीच ऍडजेक्टिव्ह येईल. ऍडजेक्टिव्हची जागा, ऍडजेक्टिव्हची पोझिशन जी आहे ती कुठलीही असू शकते. बट तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय की असा शब्द जो नाउन आणि प्रोनाउन विषयी माहिती देणार, इट इज कॉल्ड अन ऍडजेक्टिव्ह. ओके, येस, मग प्रोनाउन विषयी माहिती प्रोव्हाइड केली, सो इट इज द ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट, ही इज ॲम्बिडेक्स्ट्रस. ओके, ही इज ॲम्बिडेक्स्ट्रस. परत ही विषय माहिती दिली. कॅन आय राईट ही इज ॲन ॲम्बिडेक्स्ट्रस? मी हे सेंटेन्स असं लिहू शकते का? ही इज ॲन ॲम्बिडेक्स्ट्रस. येस, मी लिहू शकते का मित्रांनो? चालू आहे ऍडजेक्टिव्ह, पण प्रश्न विचारलाय आर्टिकलचा. वाय? कारण याच्या विषयीची बेसिक माहिती आपण बघितलेली आहे. बरोबर. बघा, ही आपला सब्जेक्ट आहे. इथे सुद्धा इज आपला मेन वर्ब आहे. वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं होत आहे. ॲम्बिडेक्स्ट्रस काय होतोय? आपला ऍडजेक्टिव्ह होतोय. बट मी तुम्हाला काय सांगितलंय? ए आणि ॲन केव्हा वापरणार? जेव्हा त्याच्यानंतर नाउन असेल. इथे कुठला नाउन आहे का? नाहीये, म्हणजे मी इथे ॲन वापरू शकत नाही. ओके, इथे मी ॲन या आर्टिकलचा यूज करू शकत नाहीये. बट इफ आय कॅन राईट ही इज ॲन ॲम्बिडेक्स्ट्रस बॉय. ओके, सो देन आर्टिकल ॲन इज करेक्ट हिअर. जर मी इथे बॉय लिहिलं तर इथे आपण वाक्य म्हणू शकतो ही इज ॲन ॲम्बिडेक्स्ट्रस बॉय. इथे आर्टिकल का आला? कारण इथे नाउन आहे, हे सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, त्याच्यासाठी आर्टिकल आलेला आहे. बरोबर. आणि इथे का नाही आला? कारण इथे फक्त ऍडजेक्टिव्ह आहे मित्रांनो. ऍडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल येत नाही. येत आहे लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्ही ऍडजेक्टिव्ह लक्षात ठेवायचं. परत एकदा ऍडजेक्टिव्हची डेफिनेशन सांगते. The word which qualified the noun or pronoun, it is called an adjective. असा शब्द जो नाउन आणि प्रोनाउन विषयी माहिती देत असतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना डेफिनेशन? बघा, लेक्चर करत असताना 99.9% सगळ्या गोष्टी तुमच्या ऍज इट इज लक्षात राहिल्या पाहिजे. नंतर फक्त 10 मिनिट जरी लेक्चर फास्ट करून बघितलं तरी सुद्धा कळेल. एवढा फोकस लेक्चर करत असताना असणं गरजेचं आहे. ओके, चलो. सो आय होप की इथे डेफिनेशन जी आहे एवढ्या एक्झाम्पल्स वरून तुम्हाला क्लिअर झाल्या असतील.
So there are two types of adjective guys on the position of the adjective. ओके, ऍडजेक्टिव्ह कुठे वाक्यामध्ये आलेला आहे, या ऍडजेक्टिव्ह जागा आहेत त्याच्यावरून ऍडजेक्टिव्हचे दोन प्रकार आपण बघत असतो. ओके, फर्स्ट वन इज दी ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. इट इज ऑल्सो कॉल्ड अधिविशेषण. काय म्हणणार आहोत आपण त्याला? अधिविशेषण. म्हणजे काय, जो विशेषणाच्या आधी येतोय तो कोण झाला? अधिविशेषण. याची इंग्लिश मध्ये नाव लक्षात ठेवण्याची ट्रिक कशी ठेवायची? ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह दिलेला आहे बघा, ए सगळ्यांमध्ये अल्फाबेटच्या सगळ्यांच्या आधी येत असतो. मग ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर असा ऍडजेक्टिव्ह गाईज लक्षात घ्या, असा ऍडजेक्टिव्ह जो कुठे येतोय? नाउनच्या आधी येतोय. असा ऍडजेक्टिव्ह जो कुठे येणार आहे? जो नाउनच्या आधी येणार आहे त्याला काय म्हणतो आपण? ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह असे आपण त्याला म्हणत असतो. प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह याला म्हणतो विधिविशेषण. याची ट्रिक काय आहे? ओके, माणसांचा विधी केव्हा करतात? जेव्हा तो कायमचा जातो, म्हणजे नंतर करतात, मरणोत्तर करतात, बरोबर? येस. मग तसंच विधी विशेषण, विशेषण केव्हा येणार आहे? विधी झाल्यावर येणार आहे. म्हणजेच काय, तर हा जो ऍडजेक्टिव्ह आहे ना मित्रांनो, ओके, हा केव्हा येणार आहे? तर तो येणार आहे नाउनच्या नंतर. जसं मरणानंतर विधी करतात मनुष्याचा, तसा ऍडजेक्टिव्हचा पण विधी केव्हा होणार? नाउनच्या नंतरच येण्याचा त्याचा विधी होणार आहे. ही ट्रिक देखील तुम्ही इथे यूज करू शकताय. नाउ वी कॅन सी सम एक्झाम्पल्स. दिस इज अ बिग हाऊस म्हटलंय, बरोबर? दिस इथे प्रोनाउन आहे. कुठला प्रोनाउन आहे सांगू शकताय? येस, तर दिस, दॅट, दिस, दोस हे कुठले प्रोनाउन असतात? तर बघा, दिस इथे काय म्हणून यूज झालेला आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून यूज झालाय. कसं ओळखलं? कारण यानंतर वर्ब आलेला आहे, बरोबर? अ बिग हाऊस म्हटलंय, नाउन आलेला आहे इथे. कसं आहे नाउन? हाऊस कसं आहे? बिग आहे. म्हणजे हा ऍडजेक्टिव्ह झाला. ए आर्टिकल हाऊस साठी आला. ऍडजेक्टिव्हच्या नंतर नाउन आला म्हणून या ऍडजेक्टिव्हला काय म्हटलं? ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. काय म्हटलं त्याला आपण? ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह त्याला म्हटलेलं आहे. लक्षात येत आहे सगळ्यांना? पुढे बघा, शी इज अ क्लेवर गर्ल. शी आपला सब्जेक्ट आहे. इज अ वर्ब. शी इज, ओके. अ क्लेवर गर्ल म्हटलंय, गर्ल आपलं नाउन आहे, त्याच्या आधी ऍडजेक्टिव्ह आलाय, म्हणजेच काय? ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आर्टिकल हे गर्ल साठी आलंय. ओके, पुढे बघा, धिस हाऊस इज बिग. धिस हाऊस म्हटलंय, बरोबर? आता इथे हाऊस कसलं काम करतोय आधी ते सांगा. ओके, धिस कसलं काम करतोय, हाऊस कसलं काम करतोय, इज कसलं काम करतोय आणि बिग कसलं काम करतोय ते समजून घेऊया. अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर कुठल्याही प्रकारची अडचण प्रश्न सॉल्व्ह करताना येणार नाही. ओके, दिस इज द ऍडजेक्टिव्ह हियर. व्हाय दिस इज द ऍडजेक्टिव्ह हियर? बिकॉज हाऊस इज द नाउन. हाऊस नाउन आहे, तर त्याच्या आधी आलेला ऍडजेक्टिव्ह कोण असणार आहे? दिस ऍडजेक्टिव्ह आहे. कुठला ऍडजेक्टिव्ह आहे बघा, जसा इथे दिस डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन होता, तसा इथे दिस कुठला ऍडजेक्टिव्ह असणार आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असणार आहे. ओके, या ऍडजेक्टिव्ह विषयी आपण बोलतच नाहीये, आपण बोलत आहोत या ऍडजेक्टिव्ह विषयी, बरोबर? कुठल्या ऍडजेक्टिव्ह विषयी चर्चा करायची आपल्याला? बिग या ऍडजेक्टिव्ह विषयी. मग लक्षात घ्या, नाउनच्या नंतर जर ऍडजेक्टिव्ह येतोय हा, तर हा कुठला ऍडजेक्टिव्ह झाला आपला? प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, नंतर येणारा ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे. दिस गर्ल इज क्लेवर. दिस परत आपला काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह. गर्ल आपलं नाउन आहे मित्रांनो. इज आपला वर्ब आहे. गर्ल विषयी माहिती क्लेव्हरने दिलेली आहे. हुशार मुलगी आहे ही. नंतर आलेला आहे ऍडजेक्टिव्ह. पोझिशन वरून जर बघितलं तर ऍडजेक्टिव्हचा टाईप कुठला झाला? प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. कुठला टाईप झालाय? प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह टाईप झालेला आहे. आलं लक्षात सगळ्यांना? सो देर आर टू टाइप्स ऑफ द ऍडजेक्टिव्ह ऑन द बेसिस ऑफ द पोझिशन. फर्स्ट वन इज द ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सेकंड वन इज द प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह.
we use the adjective before the noun, it is called attributive adjective. We use the adjective after the noun, it is called predicative adjective. अगर हम नाउन के आगे एडजेक्टिव यूज करते हैं तो उसे एट्रीब्यूटिव एडजेक्टिव कहते हैं. अगर नाउन के बाद एडजेक्टिव का प्रयोग होता है सेंटेन्स में तो उसे हम प्रेडिकेटिव एडजेक्टिव भी कह सकते हैं. ओके, येस. नाउनच्या आधी येणारं अधिविशेषण, नाउनच्या नंतर येणारं द्विधी विशेषण, तिघही लँग्वेजेस मध्ये सांगितलेलं आहे. चलो, आता महत्वाच्या गोष्टीकडे आपण जात आहोत आणि त्या आहेत ओके टाइप्स ऑफ द ऍडजेक्टिव्ह ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन. म्हणजेच काय तर जे आपले विशेषण आहेत त्यांच्या कार्यावरून त्याचे टाइप्स पडतात. बरोबर. म्हणजे जसं की ऍडजेक्टिव्ह नेमकं काय करतायत, संख्या दर्शवत असतील त्याला संख्यादर्शक विशेषण म्हणायचं. ऍडजेक्टिव्ह गुण दर्शवत असतील त्याला गुणदर्शक विशेषण म्हणायचंय. बरोबर. तर असे वेगवेगळे ऍडजेक्टिव्हच्या टाइप्स आपण बघणार आहेत, कशावरून, त्यांच्या फंक्शनवरून, नेमकं ऍडजेक्टिव्हचं कार्य काय आहे, त्यांच्या कार्यांवरचे वरून जे टाइप्स होतात ऍडजेक्टिव्हचे त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. ओके, चलो एकदा बोर्डवरचं पटकन वाचा बघू. Okay. First one is the adjective of quality or it is called descriptive adjective. या ऍडजेक्टिव्हला आपण काय म्हणत असतो तर या ऍडजेक्टिव्हला आपण म्हणत असतो गुणविशेषण. या ऍडजेक्टिव्हला काय म्हणत असतो आपण गुणविशेषण असे आपण त्याला म्हणत असतो. मग या ऍडजेक्टिव्हचं नेमकं काय आहे लक्षात घ्या. गुणविशेषण जे आहे ते नामाचे किंवा सर्वनामाचा स्वभाव, रंग, रूप, आकार, गुण, दोष यांचे वर्णन करत असतात. बरोबर. म्हणजेच काय द ऍडजेक्टिव्ह डिनोट और शो द कलर. काय शो करतात ते आपल्याला नाउन किंवा प्रोनाउनचा कलर शो करणार आहे, आपल्याला शेप शो करणार आहे, साईज शो करणार आहे, ओके, काइंड शो करणार आहे, टाइप शो करणार आहे, क्वालिटी शो करणार आहे. म्हणजे काय मेरिट्स आणि डिमेरिट्स. आता याचा अर्थ काय होतो क्वालिटी म्हणजे काय तर ऍडजेक्टिव्ह ज्या वेळेला गुण आणि दोष आपल्याला शो करत असतील तरी सुद्धा त्याचा टाइप हा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीच असतो. ओके. पुढे स्टेट म्हणजे स्थिती पण शो करतात. कंडिशन ऑफ पर्सन और थिंग आर कॉल्ड ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ओके. व्यक्ती किंवा वस्तूची जी कंडिशन आहे, जी स्थिती आहे ते दर्शवत असतील तर त्याला सुद्धा आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी किंवा त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. बघूयात. ही इज अन ऑनेस्ट मॅन इन द ऑफिस. बघा काय म्हटलंय. ही आपला सब्जेक्ट झाला. इज मेन वर्ब म्हणून आलेला आहे. वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. इथपर्यंत कळलं. बरं. अन ऑनेस्ट मॅन इथे म्हटलेला आहे. लक्षात घ्या मॅन हे आपलं काय आहे मित्रांनो. मॅन आपला आहे नाउन. बरोबर. कसा आहे मॅन ऑनेस्ट आहे. हा ऑनेस्ट काय झाला आपला ऍडजेक्टिव्ह झाला. ओके. हा अन जो आहे तो आपण मॅन साठी वापरलाय पण उच्चार कोणाचा घेतलाय ऑनेस्ट. तर या ऍडजेक्टिव्हच्या उच्चारानुसार अन वापरलेला आहे. बरोबर. सो ऑनेस्ट इज अ ऍडजेक्टिव्ह. इट शोज द क्वालिटी ऑफ द मॅन. हा जो मॅन शब्द आलेला आहे, हा जो मॅन नाउन आलेला आहे याच्या विषयीचा जो गुण आहे प्रामाणिक असण्याचा ते काम कोणी केलंय ऑनेस्ट या शब्दाने दर्शवण्याचं केलेलं आहे. मग इथे म्हटलंय ही इज अन ऑनेस्ट मॅन इन द ऑफिस. ऑफिस मधील तो काय आहे प्रामाणिक व्यक्ती आहे असं म्हटलंय. इन द ऑफिस जर आपण बघितलं तर त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणू शकतो. म्हणजे तो वाक्यातील पूरक आहे. पूर्ण सेंटेन्सचा स्टडी इथे केलेला आहे. बरोबर. इट इज अ ब्लॅक पेन. पेन कसं आहे मित्रांनो ब्लॅक आहे. या पेन साठी काय वापरलंय आर्टिकल ए आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे. द डॉग इज हंग्री. कसं आहे डॉग हंगरी आहे भुकेलेला आहे.
दिस शर्ट इज ब्लॅक. हे शर्ट कसं आहे? ब्लॅक आहे. शर्ट विषयी माहिती दिलेली आहे. ओके. सो जेव्हा जेव्हा सेंटेन्स मध्ये कलर, शेप, साईज, क्वालिटी, स्टेट, कंडिशन येत असेल तर तेव्हा आपण त्याला त्या ऍडजेक्टिव्हला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणत असतो. ओके. मग तिथे पोझिशन बघायची गरज नाहीये किंवा जागा बघायची गरज नाहीये की नामाच्या आधी आलेला आहे की नामाच्या नंतर आलेला आहे. तुम्हाला फक्त ओळखता यायला पाहिजे की याचं नेमकं काम किंवा जो ऍडजेक्टिव्ह सेंटेन्स मध्ये आलेला आहे तो नेमकं कसलं काम वाक्यामध्ये करतोय. आता कन्फ्युजन झालं असेल तर लक्षात घ्या, ऑनेस्टी जर तुम्ही घेतला तर हा ऑनेस्टी असतो आपला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. बऱ्याच विद्यार्थ्यांना नंतर कळत नाही किंवा कन्फ्युजन होतं. बरोबर. ज्याला आपण मराठीमध्ये भाववाचक नाम म्हणतो. बरोबर. काय म्हणतो? भाववाचक नाम असे म्हणतो. आणि हा असतो मित्रांनो ऑनेस्ट. बरोबर. जो कोण असतो आपला? ऍडजेक्टिव्ह असतो. बरोबर. कोण असतो आपला? हा विशेषण असतो. ओके. भाववाचक नामाच्या आधी सुद्धा आपण ए किंवा ॲन आर्टिकल वापरत नाही आणि फक्त ऍडजेक्टिव्ह असेल तरी सुद्धा त्याच्या आधी ए किंवा ॲन आर्टिकल वापरत नाही, हे लक्षात ठेवा. पण इथे मॅन नाऊन आला म्हणून ॲन वापरला. ठीक आहे. चलो, तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. एक्झाम्पल याची देते बघा. एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवू शकताय. याचं एक्झाम्पल इथे लिहून देते. ऑनेस्टी is the best policy. ओके. ऑनेस्टीच्या आधी आर्टिकल नाहीये. ओके. ही इज ऑनेस्ट. तो प्रामाणिक आहे. ऑनेस्टच्या आधी आर्टिकल नाहीये. सो एक्झाम्पल्स वरून तुम्हाला हे दोघही रूल्स आहेत ते क्लिअर झाले असतील. क्लिअर. बरं, पुढे जाऊया. पुढे काय म्हटले बघा. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी पहिला टाइप बघितलाय. दुसरा असतो ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, ज्याला म्हणतो आपण संख्यादर्शक विशेषण. ज्याला काय म्हणणार आहे आपण? संख्यादर्शक विशेषण असे आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो? संख्यादर्शक विशेषण. या संख्यादर्शक विशेषणामध्ये 3 महत्वाचे टाइप येतात. पहिला असतो आपला डिफायनाइट नंबर. ओके. दुसरा असतो इनडिफायनाइट नंबर आणि तिसरा असतो डिस्ट्रीब्युटिव्ह नंबर. ओके. यांचा फार डिटेल मध्ये स्टडी आपल्याला करायचा असतो. हा जो डिफायनाइट नंबर आहे याला म्हणतो आपण निश्चित संख्यादर्शक विशेषण, जो आपल्याला एक्झॅक्ट नंबर जो आहे तो कुठल्याही नाउनचा सांगत असतो. बरोबर. डिफायनाइट नंबरचे जे ऍडजेक्टिव्ह असतात ते एक्झॅक्ट नंबर नाउनचा सांगत असतात. यामध्ये आपल्याला 3 अजून टाइप्स बघायला मिळतात, ज्यातील पहिला असतो बघा कार्डिनल नंबर. संख्यादर्शक आपण त्याला म्हणतो. ऑर्डिनल नंबर, ज्याला क्रमवाचक म्हणत असतो. मल्टिप्लिकेटिव्ह, ज्याला आपण आवृत्तीवाचक असे म्हणणार. बरोबर. आणि पुढे आहे इनडिफायनाइट, अनिश्चित संख्यादर्शक, डिस्ट्रीब्युटिव्ह, विभाजक संख्यादर्शक. ओके. याला आता व्यवस्थित आपण अभ्यास करूया डिटेल मध्ये. बघा, डिफायनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह म्हणजे निश्चित संख्यादर्शक विशेषण. याच्यामध्ये पहिला येतो कार्डिनल नंबर. बरोबर. येस. मग यामध्ये कुठले येतात? 1, 2, 3. दीज आर दी कार्डिनल न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. जे 1, 2, 3 वाक्यामध्ये येणारे नामाच्या आधी, तर त्याला आपण कार्डिनल नंबर किंवा कार्डिनल न्यूमरल ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. बघा, आय हॅव 2 कार्स म्हटले. आय आपला इथे सब्जेक्ट आहे. हॅव हा मेन वर्ब म्हणून आलेला आहे. आणि ज्यावेळेला सेंटेन्स मध्ये मित्रांनो हॅव किंवा हॅज मेन वर्ब म्हणून येणार आहे, तर वाक्याचा टेन्स कुठला होतो आपला? सिंपल
प्रेझेंट टेन्स होतो. कुठला होतो? सिंपल प्रेझेंट टेन्स होतो. आय हॅव 2 कार्स म्हटले. कार्स हे आपलं काय आहे? नाउन आहे. 2 काय झाला आपला इथला? ऍडजेक्टिव्ह झाला. दिस इज अ 5 man कमिटी. लक्षात घ्या, धिस इथे प्रोनाउन आहे, सब्जेक्ट आहे. ओके, इज हा आपला इथे वर्ब आहे. अ 5 man कमिटी म्हटलंय. कमिटी इथे आपला नाउन झाला, बरोबर. आर्टिकल ए जो आहे तो ह्या कमिटीसाठी आलेला आहे. कमिटीचं स्पेलिंग व्यवस्थित बघा, COMMITTEE. ओके, बघा आज एक वोकॅब्युलरी आपण इथे शिकलोय, COMMITTEE कमिटी. ओके, इट इज द स्पेलिंग ऑफ द कमिटी. भरपूर वेळेला मिसस्पेल्ड मध्ये आपल्याला याचं स्पेलिंग विचारलं जात असतं. ओके, मग 5 man तुम्हाला इथे दिलेला आहे. हा 5 man, किती मॅन आहेत? 5 man. पण इथे मेन का नाही झालंय? ओके, याचं रिझन काय आहे? ज्या वेळेला तुम्ही अ 5 man कमिटी असं लिहितो आपण जनरली त्याला, अ 5 man कमिटी. त्याला डिटेल मध्ये समजून घेऊया. ओके, फर्स्ट आणि सेकंड बघा, जनरली आपण असं लिहितो ना 5 men. इथे हायफन नसतो. 5 men. ओके, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे बघा. किती मनुष्य आहेत? 5 आहेत. ओके, सो हा प्लुरल झाला. पण या केसमध्ये कमिटी हा काय आहे? आपला नाउन आहे. इथे एक तर हायफन येतोय, तसंच हा जो आहे ना हा आपल्याला ऍडजेक्टिव्हचा सेन्स देतोय. कोण? मॅन. आणि ऍडजेक्टिव्हचा सेन्स देत असल्यामुळे त्याला आपण तिथे प्लुरल करत नाही. सो हे 5 मॅनच आपण लिहितो. जसं की अजून एक एक्झाम्पल देते. आपण असं लिहितो बघा, 100 रुपी नोट. 100 रुपी नोट. ए आर्टिकल जो आहे ना तो कोणासाठी वापरलाय नक्की? तर हा ए आर्टिकल नोट साठी वापरलाय. 100 रुपीज जो आहे तो नोट विषयी माहिती देतोय. ऍडजेक्टिव्हचा सेन्स आपल्याला तो इथे देत असतो. आलं लक्षात? म्हणून इथे अ 5 man कमिटी इज ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, नाउ वी कॅन सी द थर्ड सेंटेन्स. दे आर 2 brothers. बघा, ब्रदर्स किती आहेत? भाऊ किती आहेत? 2 आहेत. दे पण प्लुरल वापरलाय, आर पण प्लुरल वापरलाय. किती भाऊ आहेत? प्लुरल नाउन इथे दिलेला आहे. सो वी यूज हियर 2. ओके, अँड 2 इज द कार्डिनल ऍडजेक्टिव्ह. नाउनच्या आधी वापरलेला आहे. 2 भाऊ आहेत. सो वी यूज हियर प्लुरल नाउन. ओके, सो इट इज द कार्डिनल ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट वन, ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह. ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? की जे ऑर्डरने येणारे, जे क्रमवाचक असतात. ओके, आपण त्याला म्हणू शकतो. मग कुठले कुठले ऍडजेक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये? लास्ट आहे बघा, नेक्स्ट आहे बघा, फर्स्ट आहे, सेकंड आहे, बरोबर. थर्ड असणार आहे, फोर्थ आहे, फिफ्थ आहे, सिक्स्थ आहे. सो याच्या पुढे 7, 10, 9 तुम्ही म्हणू शकतात, बरोबर. दीज आर दी ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह जे ऑर्डर प्रमाणे येतात. बघा, मग दिस इज द सेकंड चॅप्टर. सगळ्यात महत्वाचा रूल तर तुम्ही हा लक्षात ठेवणार आहात. बिफोर द ऑर्डिनल एडजेक्टिव वी ऑलवेज यूज द आर्टिकल द. ओके, सो जो भी ये ऑर्डिनल एडजेक्टिव है, ओके, जो भी ये ऑर्डिनल एडजेक्टिव है उसके आगे हम क्या यूज कर सकते हैं? आर्टिकल द का यूज हम उसके आगे कर सकते हैं. ओके, आई बात समझ में सबको? जब भी सेंटेंस में ऑर्डिनल एडजेक्टिव आता है तो उसके आगे आर्टिकल द ही यूज करना है. मित्रांनो, जेव्हाही ऑर्डिनल एडजेक्टिव्ह सेंटेन्स मध्ये येतो तर त्याच्या आधी उपपद द तुम्हाला यूज करायचा असतो. बिफोर दी ऑर्डिनल एडजेक्टिव्ह यू कॅन यूज दी आर्टिकल द. ओके, ही गोष्ट जी आहे ना ती माइंड मध्ये 100% फिक्स करा. एररवर तुम्हाला याचा प्रश्न विचारला जाऊ शकतोय. ओके, येस. बघा, मग दिस इज द 6th चॅप्टर. चॅप्टर इज द नाउन हियर. चॅप्टर काय आहे? नाउन आहे. कसं आहे? 6th आहे. ओके, 7वं आहे. आर्टिकल काय वापरलं आपण?
द आर्टिकल यूज केलाय. काय यूज केलाय? आर्टिकल द. Who will be the next chief minister of Maharashtra? It is the question, therefore we use the question mark. बघा, who या WH वर्डने सुरुवात झालेली आहे, मग will इथे वापरलेला आहे हेल्पिंग वर्ब म्हणून, नंतर बी वापरलेला आहे मेन वर्ब म्हणून. बरोबर? आणि हे वाक्य कसं आहे? प्रश्नार्थी आहे, म्हणून आपण इथे काय यूज केला? क्वेश्चन मार्क इथे आपण यूज केलेला आहे. काय यूज केलाय? क्वेश्चन मार्क आपण यूज केलेला आहे. ओके, येस. ऑर्डिनरी ऍडजेक्टिव्ह मध्ये कुठलेही ऍडजेक्टिव्ह आले, हे फर्स्ट, सेकंड, थर्ड, 10, ओके, तर त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा यूज करायचाच असतो. ओके, बरं. प्रश्न आहे म्हणून क्वेश्चन मार्क हे वाक्य विधानार्थी असतं, तर आपण काय वापरत असतो? फुल स्टॉप वापरत असतो. पंक्च्युएशन पण महत्वाचे आहेत बरं का. पंक्च्युएशन ज्याला म्हणतो आपण विरामचिन्हे, प्रश्न विचारतात याच्यावर विरामचिन्हे. ठीक आहे. मग who will be the next chief minister of Maharashtra? Okay, the chief minister, it is the noun. बरोबर, आणि त्याच्या आधी द नेक्स्ट काय आला? आपला ऍडजेक्टिव्ह आलेला आहे. आलं लक्षात? चलो, सो दिस इज द ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह. पुढे बघा, मल्टिप्लिकेटिव्ह और रिपिटेटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आपण याला म्हणतो, ज्याला आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतो. काय म्हणणार आहे आपण त्याला? आवृत्तीवाचक विशेषण. बरोबर. मग कुठली आहे? तर सिंगल, डबल, ट्रिपल म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं रिपिटेशन, ओके, किती वेळेस झालेला आहे, एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती किती वेळेस झालेली आहे, इट इज कॉल्ड दी मल्टिप्लिकेटिव्ह और रिपिटेटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. ओके, ओके. काय म्हटलं? मिस्टर विजय चौधरी. ओके, मिस्टर विजय चौधरी म्हटलंय, सो हा काय झाला? आपला सब्जेक्ट झालाय. बरोबर. हॅज इज दी हेल्पिंग वर्ब हियर. कुठला टेन्स झाला? हॅज म्हणजे प्रेझेंट झाला. ओके, बीन मेन वर्ब झाला, बीचा V3 आहे. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस जेव्हाही सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब येतात, ओके, जसं की हॅज आहे बघा, हॅव आहे बघा, हॅड आहे बघा, तर याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही फॉर्म्स जे आहेत ते दुसरे वापरू शकता, जसं की बीन वापरू शकतायत, तुम्ही डन वापरू शकतायत, V3 डायरेक्टली तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, आणि अजून जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर हे कुठले टेन्स होतात ना? परफेक्ट टेन्स होतात हे. अजून बघा, एम इज आर वर्ब मध्ये मी तुम्हाला हे सांगणारच आहे. एम इज आर जर घेतलं, याच्यानंतर डायरेक्टली बीइंगचा फॉर्म तुम्ही यूज करू शकता. काय करू शकतात? डायरेक्टली बीइंगचा फॉर्म यूज करू शकतात, किंवा वॉज वर याच्यानंतर पण डायरेक्टली बीइंगचा फॉर्म यूज करू शकतात. ऍक्च्युली तो आहे तर वर्ब प्लस आयएनजी वालाच फॉर्म ना. कुठला टेन्स होणार आहे? ओके, एम इज आर बीइंग आला तर प्रेझेंट परफेक्ट होणार. वॉज वर बीइंग आला तर कुठला? पास्ट कंटिन्युअस होणार. एम इज आर बीइंग आला तर प्रेझेंट कंटिन्युअस. वॉज वर बीइंग आला तर पास्ट कंटिन्युअस होणार आहे. हॅव हॅज हॅड असेल तर त्यानंतर बीन किंवा डन V3 तुम्ही म्हणून यूज करू शकताय. हॅज बीन म्हटले म्हणजे वाक्याचा टेन्स कुठला होतोय? प्रेझेंट परफेक्ट होतोय. ट्रिपल महाराष्ट्र केसरी. सो महाराष्ट्र केसरी बघा, नाऊन आपल्याला इथे दिलेला आहे, आणि नाऊनच्या आधी किती वेळेस मिळालंय त्यांना महाराष्ट्र केसरी? 3 वेळेस. सो इट इज दी मल्टिप्लिकेटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. काय असणार आहे हा? मल्टिप्लिकेटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह असणार आहे. आलं लक्षात सगळ्यांना? क्लिअर झालंय? सो अशा प्रकारे आपण किती टाइप्स बघितले? तर 3 टाइप्स जे आहेत ते आपण इथे बघितलेले आहे. डिफायनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्हचे फर्स्ट इज दी कार्डिनल, सेकंड वन इज दी ऑर्डिनल, अँड लास्ट वन इज दी मल्टिप्लिकेटिव्ह और रिपिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके, येस.
Okay. After that, second type of the numeral adjective or adjective of the number. सेकंड टाइम कुठला आहे बघा, इंडिफायनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आहे. बरोबर. ज्याला काय म्हणतो आपण, तर ज्याला म्हणणार आहोत आपण अनिश्चित संख्यादर्शक. अनिश्चित संख्यादर्शक विशेषण. बरोबर. येस, अनिश्चित संख्यादर्शक विशेषण असे आपण त्याला म्हणतो. यातील महत्वाचा रूल असा आहे की जेव्हाही सेंटेन्स मध्ये इनडिफायनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह येतात, तर हे इनडिफायनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह जे आहेत ते कोणत्या नाउनच्या आधी यूज होतात, तर ते फक्त आणि फक्त काउंटेबल नाउनच्या आधी यूज होत असतात. म्हणजेच काय, तर असे नाम जे संख्येत मोजले जाणार आहे. ओके. संख्येत मोजता येणारे जे नाम असणारे, संख्येत मोजता येणारे जे नाम असणार आहे त्याच्याच आधी आपण काय यूज करू शकतो, तर त्याच्याच आधी आपण हे इनडिफायनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्हचा यूज जो आहे तो सेंटेन्स मध्ये करू शकतो. मग कुठले कुठले ऍडजेक्टिव्ह आहेत बघा, तर ऑल आहे, मेनी आहे मित्रांनो, मोस्ट आहे, फ्यू आहे, एनी, सर्टन, सेव्हरल, नो, सम, नन. These are the indefinite numeral adjective. पण एक सोपी गोष्ट सांगते, ज्या ऍडजेक्टिव्ह नंतर काउंटेबल नाउन येतील त्या ऍडजेक्टिव्हला इनडिफायनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह म्हणायचं. ओके. लेट्स सी सम एक्झाम्पल. ऑल बॉईज आर प्रेझेंट. ऑल नंतर आपण नेहमी प्लुरल नाउन यूज करणार काउंटेबल. मग बॉईज आपलं नाउन आहे, या नाउनला क्वालिफाय करतोय ऑल. बॉईज प्लुरल आहे तर आपण आर सुद्धा काय वापरलाय, प्लुरल वर्ब वापरलाय. मोस्ट बॉईज आर क्लेवर. मोस्ट नंतर आपण बॉईज वापरलाय, प्लुरल नाउन आर वापरलेला आहे. नो वुमन इज प्रेझेंट. ओके. कुठलीही महिला प्रेझेंट नव्हती, काउंटेबल नाउन आहे. बॉईज ऑल्सो काउंटेबल नाउन. सम स्टुडंट्स पास दी एक्झाम. ठीक आहे. सम स्टुडंट्स, काही विद्यार्थी एक्झाम पास झाले असं आपण म्हटलेलं आहे. आय हॅव नो रुपीज, माझ्याकडे पैसे नाही आहेत असं आपण म्हटलेलं आहे. बरोबर. अजून एक्झाम्पल्स आपण त्याचे घेऊ शकतो. बघा, मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला एक्स्ट्रा लिहून देते. There are many students in the classroom. ओके. येस, स्टुडंट्सच्या आधी काय वापरलंय आपण, मेनी वापरलेला आहे. सो मेनी बऱ्याच वेळेस आपण यूज करत असतो. ओके. त्यानंतर 7 नंबरचं बघा, डू यू हॅव एनी चाइल्ड. तुला एखादं मूल आहे का असं आपण म्हणतो ना. सो चाइल्ड इज द काउंटेबल नाउन. बिफोर द चाइल्ड वी यूज अन ऍडजेक्टिव्ह एनी. कुठला ऍडजेक्टिव्ह वापरला आपण, एनी हा ऍडजेक्टिव्ह आपण चाइल्डच्या आधी यूज केलेला आहे. ओके. एनी जो आहे तो एकतर आपण निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरत असतो, और अदरवाइज तो आपण इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स हे पॉझिटिव्ह असेल और इट इज निगेटिव्ह, वी कॅन यूज एनी इन दोज सेंटेन्सेस. ओके. सो हे सगळे आपण काय बघितलेत, इनडिफायनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह बघितलेत, ज्यांच्या नंतर आपण काय वापरत असतो, काउंटेबल नाउन वापरत असतो. मग त्याच्यानंतर प्लुरल, सिंग्युलर, काउंटेबल नाउन प्रत्येक ऍडजेक्टिव्ह नुसार यूज करायचा असतो. त्याचे रूल्स आहेत ते आपण सगळ्यात शेवटी प्रत्येक ऍडजेक्टिव्ह, जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, करेक्ट युजेस ऑफ ऍडजेक्टिव्ह हा जो लास्ट टॉपिक आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये त्याचे सगळे रूल, प्रत्येक ऍडजेक्टिव्हचे रूल्स आपण बघणार आहोत. बेसिकली इथे तुम्हाला फक्त जे टाइप्स आहेत ऍडजेक्टिव्हचे ते माहिती होणं गरजेचे आहे. क्लिअर. येस. सो इनडिफायनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह हे आपले दिलेले आहेत. 7 एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. ओके. चलो पुढे बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आहे, ज्याला आपण विभाजक विशेषण असे म्हणतो. ओके. यामध्ये कुठले ऍडजेक्टिव्ह येतात, तर इच, एव्हरी, आयदर आणि नीदर हे ऍडजेक्टिव्ह येत असतात. मग लक्षात घ्या मित्रांनो, इचचा अर्थ काय होतो, प्रत्येक होतो. आपण प्रोनाउन मध्ये
डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन पण बघितलेला आहे, ते पण मी तुम्हाला इथे सांगेलच. एव्हरी नंतर एव्हरीचा पण अर्थ काय होतो, प्रत्येक असा होत असतो, बरोबर. आता एव्हरी असा एकमेव आहे जो फक्त ऍडजेक्टिव्ह म्हणूनच यूज होतो, बाकी इच, नायदर, आयदर हे यूज होत असतात काय म्हणून, प्रोनाउन म्हणून पण यूज होतात. आयदरचा अर्थ काय होतो, दोन पैकी एक असा होत असतो, आणि निदरचा अर्थ काय होतो, किंवा नायदर तुम्ही म्हटलं तरी चालतं, दोन पैकी 0. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही सेंटेन्स मध्ये इच येणार आहे, एव्हरी येणार आहे, ओके, आयदर येणार आहे, किंवा नीदर, नायदर येणार आहे, आफ्टर दीज ऍडजेक्टिव्ह वी यूज दी सिंग्युलर नाउन. यांच्या नंतर काय यूज करत असतो आपण, सिंग्युलर नाउनचा यूज जो आहे तो सेंटेन्स मध्ये आपण करत असतो. काय सांगितलंय, इच, एव्हरी, आयदर आणि नायदर जे असणार आहे, तर यांच्या नंतर आपण काय करत असतो, सिंग्युलर नाउनचाच यूज सेंटेन्स मध्ये करत असतो. यांच्या नंतर कधीही आपण प्लुरल नाउन जे आहे ते सेंटेन्स मध्ये वापरत नाही. आलं लक्षात? येस, इच, एव्हरी, आयदर, नेदर नंतर प्लुरल नाउन सेंटेन्स मध्ये कधीही वापरायचं नसतं. लेट्स सी सम एक्झाम्पल. बघा, इच बॉय ऑफ दिस क्लास इज लॅबोरियस. इच बॉय आपण या ठिकाणी म्हटले सिंग्युलर नाउन आहे. या क्लास मधला बॉय कसा आहे, लॅबोरियस आहे. ओके, येस. सगळे जे वर्ड्स ची वोकॅब्युलरी काही लक्षात ठेवली ते तुम्हाला शेवटी सांगणार आहेच. बरं, इच स्टुडंट इज क्लेव्हर. इच नंतर स्टुडंट वापरलाय, इज सिंग्युलर वर्ब आहे. आयदर गर्ल इज ब्युटिफुल. आयदर नंतर सिंग्युलर नाउन आणि काय वापरलाय, सिंग्युलर वर्ब. हा परत इथे काय झालाय, आपला ऍडजेक्टिव्ह. ब्युटिफुल कुठला ऍडजेक्टिव्ह असेल, मग याला म्हणणार आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, बरोबर. क्लेवर सुद्धा काय असणार आहे, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. लॅबोरियस सुद्धा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. लॅबोरियसचा अर्थ होतो कष्टकरी. काय होतो, कष्टकरी होतो. आयदर स्टुडंट कॅन पास दी एक्झाम, म्हणजे दोन पैकी एक विद्यार्थी परीक्षा पास झाला असं म्हटलंय. आयदर नंतर स्टुडंट सिंग्युलर नाउन आपण इथे म्हटलेलं आहे. नायदर स्टुडंट इज पास द एक्झाम, कोणीही विद्यार्थी पास झाला नाही. ओके, ऍडजेक्टिव्ह नंतर काय वापरलंय, सिंग्युलर नाउन, अँड आफ्टर दॅट वी यूज दिस सिंग्युलर वर्ब. इज पास्ट म्हटलंय. ओके, तर पॅसिव्ह व्हॉइस इथे केलेला आहे. नायदर गर्ल इज ब्युटिफुल, कुठलीही मुलगी सुंदर नाहीये. ऍडजेक्टिव्ह सिंग्युलर नाउन वापरलेला आहे, सिंग्युलर वर्ब आपण इथे यूज केलेला आहे. पुढे बघा, एव्हरी स्टुडंट इज डुईंग होमवर्क. एव्हरी नंतर सुद्धा स्टुडंटच वापरायचा, स्टुडंट्स वापरणार नाही. इन केस जर सेंटेन्स तुम्हाला दिलेला असेल, एव्हरी स्टुडंट्स आर डुईंग होमवर्क, बरोबर, सो इट इज इनकरेक्ट. स्टुडंट्स येणार नाहीये, ओके, आर येणार नाहीये. जरी वाक्य तुम्हाला असं दिलेलं असेल बघा, इच अँड एव्हरी मेन, each and every man went to office. ओके, each and every man दिले तरी सुद्धा इनकरेक्ट असेल. इथे काय यायला पाहिजे, मॅन यायला पाहिजे, बरोबर. इन केस सेंटेन्स असं दिलेलं आहे, each men and women went to office. ओके, तरी सुद्धा इथे इनकरेक्टच आहे. काय येणार इथे, मॅन आणि वुमनच येणार. ठीक आहे, सो करेक्ट कसं आहे ते तर तुम्हाला सांगितलंच आहे, पण इनकरेक्ट कसं असणार आहे, ओके, एरर ओळखण्यासाठी देखील तुम्हाला मी ते इथे डिस्कस करून दिलेलं आहे. ते या केस तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मेन, मॅन म्हणजे इच नंतर दोन नाउन आले तरी सुद्धा दोघंही कसे असतील, सिंग्युलरच असतील. ओके, एव्हरी आला तरी सिंग्युलरच नाउन वापरायचंय. इच अँड एव्हरी आला तरी सुद्धा सिंग्युलरच नाउन तुम्हाला यूज करायचं असतं. पुढे बघा,
प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह म्हणजे जे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे आणि जे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे या दोघांमध्ये फरक काय असतो हे मी तुम्हाला इथे सांगते की जेव्हाही तो प्रोनाउन म्हणून येणार आहे त्याच्यानंतर ऑफ द येणार आहे. ओके, येस, इच ऑफ द, त्यानंतर नाउन म्हणजे प्रोनाउन नंतर काय येणार आहे, ऑफ द येणार आहे, मग प्लुरल नाउन आणि सिंग्युलर वर्ब येत असतो. ठीक आहे, येस. तर बघा, इच हा प्रोनाउन आहे, ऑफ द वापरलाय, प्लुरल नाउन आहे, हा सिंग्युलर वर्ब आहे, लॅबोरियस हा इथे ऍडजेक्टिव्ह आहे. परंतु ज्या वेळेला तो ऍडजेक्टिव्ह म्हणून येणार आहे तर बघा इथे इच ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर लगेच काय येतोय तर सिंग्युलर नाउन येतोय. गर्लच्या खाली हे सिंग्युलर नाउन आहे, इज वर्ब आहे, बरोबर, येस, आणि लॅबोरियस ऍडजेक्टिव्ह आहे. मग ज्या वेळेला तो ऍडजेक्टिव्ह असेल तर नाउनच्या आधी येतो. बरं, ज्या वेळेला तो ऍडजेक्टिव्ह आहे तो नाउनच्या आधी येतोय आणि ज्या वेळेला तो प्रोनाउन आहे तर प्लुरल नाउनच्या आधी येणार आहे, त्याच्यामध्ये ऑफ द किंवा ऑफ दीज येणार आहे, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा की एव्हरी जो आहे तो फक्त ऍडजेक्टिव्ह म्हणून युज होत असतो, तो कधीही प्रोनाउन म्हणून युज होत नाही. एव्हरी बॉय ऑफ दिस क्लास इज ब्रिलियंट. ओके, प्रत्येक मुलगा कसा आहे क्लासमधला, ब्रिलियंट आहे असं आपण इथे म्हणू शकतो. चलो, सो हे झालं आपलं डिफाइनेट नंबरचे ऍडजेक्टिव्ह. बघा आता पुढचे रूल्स काय आहे की सेंटेन्स मध्ये जेव्हाही इच आणि एव्हरी येणार आहे, जेव्हाही सेंटेन्स मध्ये इच आणि एव्हरी येणार आहे तर या इच आणि एव्हरी नंतर आपण कधीही अनकाउंटेबल नाउन जे आहेत, ओके, हे यूज करत नाही. म्हणजेच इच आणि एव्हरी नंतर आपण कधीही संख्येत न मोजता येणारे, ओके, एकवचनी नामाचा यूज करत नसतो. ओके, इच और एवरी के बाद कभी भी हम अनकाउंटेबल सिंगुलर नाउन का प्रयोग नहीं कर सकते हैं. तसंच जेव्हाही सेंटेन्स मध्ये एव्हरी येतोय तर या एव्हरी नंतर आपण प्लुरल नाउन जे आहेत, ओके, त्याचाही यूज करत नाही, इच असेल तरी सुद्धा. इच आणि एव्हरी नंतर प्लुरल नाउनचा यूज देखील आपण कधीही सेंटेन्स मध्ये करत नसतो. हे दोघही रूल्स जे आहेत ते तुमच्यासाठी कसे असणार आहेत, इम्पॉर्टंट असणार आहेत. कसे असणार आहेत, इम्पॉर्टंट असणार आहेत. ओके, येस, स्वतः मी तर नोट्स प्रोव्हाइड करेलच, पण स्वतः सुद्धा नोट्स मेकिंग करायची आहे. लेक्चर बघत असताना नोट्स मेकिंगचं काम तुम्हाला करायचं आहे, लेक्चरची रिव्हिजन करत असताना. असं म्हणून चालणार नाही की मॅडम आम्ही जॉबला आहे, एकचदा लेक्चर बघतोय. नाही, तुम्हाला जोपर्यंत स्वतः तुमच्या हाताखालून या गोष्टी जात नाही तोपर्यंत परफेक्ट लक्षात राहत नाही. जरी मी नोट्स देणार असेल तरी सुद्धा रूल्सची प्रॅक्टिस ही तुम्ही स्वतः लिहून केली तर खूप चांगलं अजून होईल. ओके, येस. उद्याच्या सेशन मध्ये आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी बघणार आहोत. ओके, चलो, सो आज आपण इथे थांबूयात. ओके, काही डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकताय. येस, क्लिअर झालंय का सगळ्यांना? ऍडजेक्टिव्ह समजलं इथपर्यंत गाईज? ओके, आपलंच येणार आहे साईनाथ सर. आता थोडस थांबून घ्या, आपलंच घ्या. ठीक आहे, थोडं थांबून घ्या, आपलंच येणार आहे तेव्हाच घ्या. चलो, सो गुड नाईट. उद्या भेटूया सकाळी 8 वाजता.